श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल हिवरे. सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 8th. Hello everyone, dear students of 8th class. Today we are going to learn a new story. Unit number 2, second story, The House Builder. Students, open your English textbook and see on page number 30. The House Builder. The first activity, warming up, chit chat activity. Make groups and discuss the following. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गट बनवायचे आहेत आणि चर्चा करायची आहे. पहा, सी देर आर गिवन 4 क्वेश्चन्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4 प्रश्न दिलेले आहेत. या 4 प्रश्नांची आणि त्याच्या उत्तरांची आपण काय करायचं आहे, चर्चा करायची आहे. ओके, सी द फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन? What is mean by occupation? Means व्यवसाय, and retirement means निवृत्ती म्हणतो आपण. What is retirement from occupation? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायामधून निवृत्ती घेणं म्हणजे काय आहे, असा प्रश्न आहे. आपल्याला माहित असेल द आन्सर ऑफ द क्वेश्चन दॅट मीन्स रिटायरमेंट from occupation means you stop doing your job. म्हणजे तुमचा जो जॉब आहे तो जॉब तुम्हाला काय करावा लागतोय, थांबवावा लागतो. लक्षात घ्या. रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन दॅट मीन्स यू स्टॉप डुईंग युअर जॉब वर्क बिकॉज यू हॅव रीच्ड अ पर्टिक्युलर एज. लक्षात घ्या, यू हॅव रीच्ड अ पर्टिक्युलर एज म्हणजे ठराविक अशा तुम्ही वयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचं काम थांबवावं लागतं. लक्षात घ्या. सेकंड क्वेश्चन, व्हेन डू पीपल रिटायर? म्हणजे लोक रिटायर केव्हा होतात, म्हणजे निवृत्त लोक केव्हा होतात, असा प्रश्न आहे. द आन्सर आपल्याला माहित असेल, द पीपल रिटायर at the age of 60. Generally all the people they retire at the age of 60, and some people they retire before 60 also. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित असेल की काही लोक हे सर्वसाधारणपणे लोक 60 वर्ष म्हणतो आपण, त्या वर्षी ते काय करतात, रिटायर होतात. आणि काही लोक 60च्या अगोदरही रिटायर होतात. लक्षात घ्या, 60 वर्षाच्या अगोदरही रिटायर होतात. सी द थर्ड क्वेश्चन, फॉर व्हॉट रिझन्स डू पीपल हॅव टू रिटायर फ्रॉम देअर ऑक्युपेशन? म्हणजे की लोक कोणकोणत्या कारणांनी लोक हे सेवानिवृत्त किंवा निवृत्ती घेत असतात, त्याची कारणं कोणती आहेत, या ठिकाणी विचारले. फॉर व्हॉट रिझन्स, रिझन म्हणजे कारण. For what reasons do people have to retire from their occupation? तर आपल्याला बरीचशी कारणे या ठिकाणी, देर आर मेनी रिझन्स, या ठिकाणी अनेक कारणं आहेत. द पीपल दे हॅव टू रिटायर फ्रॉम देअर ऑक्युपेशन. फॉर एक्झाम्पल, ओल्ड एज इज द मेन रिझन. बघा, ओल्ड एज म्हणजे वय म्हणतो आपण, वृद्ध वय किंवा म्हातारं झाल्यानंतर ते एक मुख्य कारण, प्रमुख कारण असं आहे. बघा, ओल्ड एज इज द मेन रिझन फॉर हॅव्हिंग रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन. समटाइम्स सम पीपल दे हॅव हेल्थ प्रॉब्लेम्स ऑल्सो. काही लोकांना काय असतं की आरोग्याच्या समस्या असतात, अँड दॅट इज वाय दे हॅव्हिंग रिटायरमेंट फ्रॉम देअर ऑक्युपेशन. सम पीपल टू रिटायर who lived a successful life. Some people who lived a successful life
for a long time, and they decide to retire for living with their families and enjoy a very happy life. And see the next and last question. How do people spend their time after retirement? विद्यार्थी मित्रांनो, निवृत्ती घेतल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर लोक हे त्यांचा जो वेळ आहे तो वेळ कशा प्रकारे घालवतात हे असा प्रश्न विचारलेला आहे. हाऊ डू पीपल स्पेंड, आता टू स्पेंड मीन्स घालवणे. हाऊ डू पीपल स्पेंड देअर टाइम आफ्टर रिटायरमेंट. आता आफ्टर रिटायरमेंट म्हणजे निवृत्ती झाल्यानंतर लोक त्यांचा वेळ हा कशा प्रकारे घालवतात असा प्रश्न आहे. द आन्सर ऑफ द क्वेश्चन, आफ्टर रिटायरमेंट most people they spend their time with their families, and some people they enjoy their incomplete hobbies, and also some people they do social work of their liking. Okay students, तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे याचे प्रश्न आणि उत्तर आपण आपल्या वहीमध्ये लिहून पूर्ण करायचे आहेत. ओके स्टुडंट्स, सी नेक्स्ट नंबर 1. डिस्कस अँड मॅच द प्रोफेशनल्स इन्व्हॉल्वड इन कन्स्ट्रक्शन विथ द वर्क दे डू. विद्यार्थी मित्रांनो, याही ठिकाणी चर्चा करा म्हटलेलं आहे आणि जोड्या जुळवा म्हटलेलं आहे. पहा मॅच. आता प्रोफेशनल्स म्हणजे व्यवसाय हे लक्षात घ्या. प्रोफेशनल्स व्यावसायिक म्हणतो आपण. अँड इन्व्हॉल्वड इन कन्स्ट्रक्शन विथ द वर्क दे डू म्हणजे कोणत्या प्रकारचं ते काम करतात हे व्यावसायिक, त्यांच्या जोड्या लावायच्या, जोड्या जुळवा असं म्हटलेलं आहे. पहा आपल्याला माहिती असेल, पहा देर आर गिवन 2 columns A. In A column there are given professionals, and in the B column there are given the construction with the work the people the प्रोफेशनल्स डू म्हटलेलं आहे. पहा तर बघा, आता माहीत असेल पहिला ए मध्ये आर्किटेक्ट. आर्किटेक्ट आपल्याला माहीत असेल शब्द आपण ऐकलेला असेल. बघा, जो एखादा घराचं प्लॅन वगैरे करतो म्हणतो आपण, त्याला आपण आर्किटेक्ट म्हणतो. बघा, तर या ठिकाणी मला वाटतं डी आकडा जो आहे बी मधला, बघा प्लान्स अँड डिझाईन्स स्ट्रक्चर. लक्षात घ्या, प्लान्स अँड डिझाईन्स स्ट्रक्चर हा शब्द, हा बी मधला शब्द या ठिकाणी जुळेल बरोबर. सेकंड इंजिनियर. तर इंजिनियरला कोणता येतोय बघा, इंजिनियर. या ठिकाणी या ठिकाणी ई आकडा आहे बघा बी मधला. इन्श्युअर्स स्ट्रक्चर विल बी स्ट्रॉंग अँड स्टेबल. त्याला इंजिनियर म्हणतो बघा आपण, जो त्या ठिकाणी कामाची देखभाल करतो, पाहतो, म्हणजे मजबूत हे काम होण्याकरिता त्या ठिकाणी जो देखरेख करतो त्याला इंजिनियर म्हणतो आपण. इन्श्युअर्स स्ट्रक्चर विल बी स्ट्रॉंग अँड स्टेबल. नेक्स्ट थर्ड बघा काय आहे, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर याला कोणता येतोय बघा, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. त्याला आपण या ठिकाणी बघा जी आकडा येतोय, सुपरवाइज कन्स्ट्रक्शन, एम्प्लॉईज, वर्कर्स, प्रोफेशनल्स, etc. नेक्स्ट फोर्थ कार्पेंटर. कार्पेंटर म्हणजे सुतार म्हणतो आपण. बघा त्याला काय येतोय, ए आकडा येतोय, मेक वुडन फ्रेमवर्क ऑफ डोअर्स, विंडोज, इट्स एक्स्ट्रा. नेक्स्ट फिफ्थ मॅसन. मॅसन म्हणजे बघा काय, गौंडी म्हणतो आपण. मॅसन याला काय येतंय, मॅसन यप येते बघा. मॅसन बिल्ड्स वॉल्स, रूफ, etc. अँड प्लास्टर्स. नेक्स्ट वन इज टायलर. तर टाईल्स म्हणतो बघा, म्हणजे आपण फरशी वगैरे म्हणतो टाईल्स, तो शब्द येतो टायलर. फरशी वगैरे बसवणारा जो आहे त्याला म्हणतो आपण टायलर. या ठिकाणी काय येतोय बघा, सी आकडा येतोय, डज द फ्लोरिंग. डज द फ्लोरिंग. अँड लास्ट इंटेरियर डेकोरेटर. इंटेरियर डेकोरेटर म्हणजे आतील बाजूची जी सुशोभित करणारा, त्याचं काय काम असतं बघा, इंटेरियर डेकोरेटरचं काम आहे. बी आकडा राहिलेला आहे, ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ अ होम. तर इन दिस वे यू ट्राय टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. ओके स्टुडंट्स, ही पूर्ण करून आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. अँड सी द नेक्स्ट अँड लास्ट ॲक्टिव्हिटी काय पहा,
a word can be broken up into units of pronunciation. काय म्हटलेलं लक्षात घ्या. असा एखादा शब्द a word can be broken up into units of pronunciation, each having one vowel sound in bracket with or without consonant sounds around it. Each such unit is called a syllable. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सिलेबल दिलेले आहे. सिलेबल्स म्हणजे काय, त्याला आपण शब्दावयव असं म्हणतो. पहा काय आहे शब्दावयव. बघा असा एखादा शब्द की जो आपण प्रोनाउन्सिएशन करतो त्यावेळेला तो शब्द तुटतो. पहा लक्षात घ्या, त्याचे भाग पडतात. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये काही वॉवेल्स आणि कॉन्सोनंट्स, काही कॉन्सोनंट्स आहेत असतात, काहीला नसतात. पहा तर हे सिलेबल्स कसे आहेत उदाहरण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. बघा आता टू गॉट विल सी इट्स एक्स्ट्रा दे हॅव वन सिलेबल, जस्ट वन सिलेबल. आता याच्यामध्ये एकच शब्दावयव आहे. बघा या शब्दामध्ये कुठल्या टू गॉट विल सी याच्यामध्ये. आता उदाहरण दुसरं दिलंय बघा, फादर मॅसन बिल्डर हॅव टू सिलेबल्स. आता हे जे शब्द आहेत याच्यामध्ये दोन शब्दावयव आहेत. बघा म्हणजे कसं, फादर लक्षात घ्या, मॅ डॅश सन हे दोन सिलेबल्स आहेत. आणि शेवटचं काय दिले बघा, इंजिनियर कार्पेंटर कन्स्ट्रक्शन दे हॅव 3 सिलेबल्स. तर हे जे शब्द आहे त्याच्यामध्ये 3 शब्दावयव आहे ते लक्षात घ्या. इथं डॅश करून दाखवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इंजिनियर, EN डॅश GIN डॅश ER इंजिनियर 3 सिलेबल्स आहेत. तिथं काय म्हणलेलं आहे, राईट डाऊन नेम्स ऑफ एनी 5 ऑफ युअर क्लासमेट्स अँड ब्रेक देम अप इनटू सिलेबल्स. राईट डाऊन द नंबर ऑफ सिलेबल्स इन ईच ऑफ देअर नेम्स. काय म्हणलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी की राईट डाऊन नेम्स ऑफ एनी 5 ऑफ युअर क्लासमेट्स. याचा आवाज येतोय. राईट डाऊन नेम्स ऑफ एनी 5 ऑफ युअर क्लासमेट्स म्हणजे तुमचे जे वर्गमित्र मैत्रीण आहेत त्यांची कोणाचीही 5 नावं लिहा म्हटलेलं आहे. बघा आणि ती नावं तोडा म्हणलेलं आहे. अँड ब्रेक देम अप टू सिलेबल्स म्हणजे शब्दावयवाच्या बाबतीमध्ये किंवा शब्दावयव जे आहे त्याच्यामध्ये ती नावं काय करायची आपल्याला विभागायचे, तोडायचे. राईट डाऊन द नंबर ऑफ सिलेबल्स इन इच ऑफ देअर नेम्स. आणि प्रत्येक नावापुढं किती शब्दावयव आहेत ते त्या ठिकाणी लिहा म्हटलेलं आहे. पहा लक्षात घ्या. आता शब्दावयव हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की एखाद्या शब्दाचा जर उच्चार एकच स्वर असेल त्या शब्दामध्ये आणि त्या स्वराच्या आवाजाने प्रोनाउन्सिएशनने किंवा ध्वनीने त्याचा जर उच्चार निश्चित होत असतो त्याला काय म्हणतो आपण, शब्दावयव असं म्हणतो. बघा उदाहरणार्थ MAN मॅन या शब्दाचा जर उच्चार पाहिला आपण तर मॅन. आता ए त्या ठिकाणी एकच स्वर येतोय. बघा त्या ठिकाणी ए लक्षात घ्या, मॅन असा त्याचा उच्चार होतोय. म्हणजेच तो एकच सिलेबल असलेला तो शब्द आहे मॅन, MAN मॅन. लक्षात घ्या मॅन एकच स्वर त्या ठिकाणी येतोय त्याच्यामुळं तो एकच सिलेबल असलेला शब्दावयव असलेला तो शब्द आहे. तर सिलेबल हा जो शब्द आहे हा शब्द जो असतो किंवा उच्चाराचा असा एक भाग सिलेबल असा एक शब्द असतो किंवा उच्चाराचा असा एक प्रकारचा भाग असतो की ज्याच्यामध्ये एका स्वराचा ध्वनी असतो. लक्षात घ्या काय असतो, एकाच स्वराचा प्रोनाउन्सिएशन ध्वनी असतो. म्हणजेच तो शब्द एक शब्दावयव असलेला शब्द असतो. उदाहरणार्थ पेन असेल, डिलिकेट या शब्दामध्ये 3 सिलेबल्स आहेत. बघा उदाहरणार्थ पेन दिलेला आहे एक शब्दावयव असलेला. आणि डेलिकेट हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये किती सिलेबल्स आहेत, 3 सिलेबल्स आहेत. बघा लक्षात घ्या. आता मग सांगितलं तुम्हाला एक सिलेबल असलेले शब्द मग वाचून दाखवले, उदाहरणामध्ये दाखवलेले आहेत. बघा 2 सिलेबल असलेले शब्द दाखवलेले आहेत, 3 सिलेबल्स असलेले शब्द सुद्धा मी मगाशी वाचून दाखवलेले आहेत. लक्षात घ्या. तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी की आपल्या
वर्गामधल्या कोणत्याही 5 वर्गमित्रांची आपण नावं काय करायचे, इंग्रजीमध्ये नावं आपण ते लिहायचे आहेत आणि शब्दावयव जे आहे त्याप्रमाणे त्या नावांची आपण काय करायचे, विभागणी करायची किंवा फोड करायची आहे, लक्षात घ्या. आणि त्या नावांच्या शब्दांची संख्या आपण त्या ठिकाणी पुढं लिहायची आहे. आता उदाहरणार्थ लक्षात घ्या, उदाहरणार्थ या ठिकाणी राम असेल, राम, RAM, राम. तर आता तो शब्द लिहिला पहिला, नेम लिहिलं, नेमच्या नंतर खाली काय नाव लिहिलं पहिलं, RAM, राम. तर त्याच्या पुढं एक कॉलम करायचा की नंबर ऑफ सिलेबल्स, म्हणजे त्याच्यामध्ये किती शब्दावयव आहेत ते लिहायचे आहे. त्या ठिकाणी काय येणार आहे, रामच्या पुढे 1 शब्दावयव, लक्षात घ्या. अशा प्रकारे इन दिस वे यू ट्राय टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे, लक्षात घ्या. ओके स्टुडंट्स, नाउ सी ऑन पेज नंबर 31. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट, वी आर गोइंग टू लर्न द फर्स्ट पॅरेग्राफ, द हाऊस बिल्डर. विद्यार्थी मित्रांनो, द हाऊस बिल्डरचा अर्थ लक्षात घ्या. तर हाऊस बिल्डर आपण कोणाला म्हणतो, जो घर बांधतो, घराचे बांधकाम करतो, त्याला आपण काय करतो, हाऊस बिल्डर असं म्हणतो, लक्षात घ्या. म्हणजेच काय, त्याला आपण गौंडी असं म्हणतो. पहा, हाऊस बिल्डर म्हणजे काय, गौंडी आपण त्याला म्हणतोय, लक्षात घ्या. तर बघा, सी द फर्स्ट लाईन, धिस इज अ स्टोरी ऑफ मॅसन. विद्यार्थी मित्रांनो, ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट एका काय आहे, गौंडेची गोष्ट आहे, लक्षात घ्या. दिस इज अ स्टोरी ऑफ अ मॅसन. राईट डाऊन, मॅसन. एक शब्द नवीन आहे तो लिहून घ्या, MASON, बरोबर. मॅसन म्हणजे वन, ग्लॉसरीमध्ये अर्थ दिलेला आहे बघा, वन हू बिल्ड्स विथ स्टोन, ब्रिक्स, सिमेंट, ETC. म्हणजे असा एक एखादा व्यक्ती की जो बांधकाम करतो दगडाचं किंवा विटाचं किंवा सिमेंट वापरून जो बांधकाम करतो त्याला आपण गौंडी म्हणतो, लक्षात घ्या. तर मॅसन म्हणजे काय, गौंडी असं लिहून घ्या. ओके, तर बघा, दिस इज अ स्टोरी ऑफ अ मॅसन हू वर्कड फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. आता बिल्डिंग म्हणजे इमारत, कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आपल्याला माहित असेल कंत्राटदार म्हणतो आपण त्याला. तर एका इमारत कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या एका गौंड्याची ही गोष्ट आहे असं म्हटलेलं आहे बघा. दिस इज अ स्टोरी ऑफ अ मॅसन हू वर्कड फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. तर एका गौंड्याची ही गोष्ट आहे, जो गौंडी एका इमारत कंत्राटदाराकडे काम करतोय त्याची ही गोष्ट आहे, लक्षात घ्या. सी द नेक्स्ट लाईन, द मॅसन ऑलवेज स्ट्रोव्ह टू डू हिज वर्क टू परफेक्शन. Write down, there is another new word, strove, STROVE, strove. See in glossary there is given the meaning, that means made great efforts. Effort म्हणजे प्रयत्न, लक्षात घ्या. खूप प्रयत्न करणे, जास्त प्रयत्न करणे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर अर्थ काय याचा की द मॅसन ऑलवेज स्ट्रो टू डू हिज वर्क टू परफेक्शन. म्हणजे आपलं जे काम आहे ते काम अतिशय चांगल्या प्रकारे, अतिशय उत्तम आणि बिनचूक अशा प्रकारचे आपले काम व्हावे यासाठी तो गौंडी नेहमी सतत तो काय करत असतो, झटत असतो, हे लक्षात घ्या. द मॅसन ऑलवेज स्ट्रोव्ह म्हणजे तो गौंडी नेहमी झटत असतो टू डू करण्यासाठी हिज वर्क आपले काम टू परफेक्शन अतिउत्तम किंवा बिनचूक करण्यासाठी तो गौंडी नेहमी काय करत असतो, झटत असतो, लक्षात घ्या. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ, सेकंड पॅरेग्राफ. As soon as a house had been designed by the architect and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलेलं आहे सेकंड पॅरेग्राफ मध्ये पहा. ॲज सून ॲज, आता ॲज सून ॲज म्हणजे ज्या क्षणी त्या क्षणी याचा अर्थ आहे. तर ॲज सून ॲज अ हाऊस हॅड बीन डिझाइनड बाय द आर्किटेक्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की
एक आर्किटेक्ट म्हणजे वास्तुविशारद, लक्षात घ्या त्याचा अर्थ. तर एखाद्या वास्तुविशारदाने एखाद्या घराचा आराखडा तयार करून दिला किंवा बनवून एखाद्या घराचा आराखडा बनवून दिला, तर ज्या क्षणी बनवून दिला त्या क्षणी म्हटलेलं as soon as a house had been designed by the architect and detail म्हणजे तपशील and details finalized by the engineer म्हणजे अभियंता, आणि अभियंत्यानं इतर जे काय तपशील आहे तो तपशील पूर्ण केल्याबरोबर, केल्या क्षणी, नीट अर्थ लक्षात घ्या. as soon as a house had been designed by the architect and details finalized by the engineer म्हणजे आर्किटेक्टने एखाद्या घराचा आराखडा बनवून दिल्यानंतर आणि अभियंता जो आहे, इंजिनियर जो आहे, त्या इंजिनियरने इतर तपशील पूर्ण केल्याबरोबर द कॉन्ट्रॅक्टर वुड सेंड म्हणजे पाठवतो, कंत्राटदार. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय? कंत्राट घेणारा व्यक्ती, त्याला कंत्राटदार असं म्हणतो आपण. तर तो कंत्राटदार पाठवून देतो कोणाला? कॉन्ट्रॅक्टर वुड सेंड फॉर द मॅसन. लक्षात घ्या, त्या गौंड्याला काय करत असतो? काय करतो गौंड्याला? ते पाठवतो किंवा पाचारण करत असतो, बोलवत असतो. द कॉन्ट्रॅक्टर वुड सेंड फॉर द मॅसन अँड लीव द रिस्पॉन्सिबिलिटी. तर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय? जबाबदारी. आणि टू लिव्ह म्हणजे सोडणे, देणे, सोडणे म्हणा. द काय म्हटलेलं आहे? द कॉन्ट्रॅक्टर वुड सेंड फॉर द मॅसन अँड लीव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या आर्किटेक्टने एखाद्या घराचा आराखडा प्लॅन्स बनवून दिला आणि इंजिनियरने त्याच्यामध्ये असणारा काय त्याचा जो तपशील आहे तो तपशील पूर्ण केल्याबरोबर कंत्राटदार काय करतो की त्या गौंड्याला बोलवत असतो किंवा पाठवत असतो किंवा त्याला बोलवून घेत असतो आणि घर बांधण्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी त्या गौंड्यावरती तो कंत्राटदार काय करत असतो? सोपवित असतो. हे लक्षात घ्या. सी द नेक्स्ट लाईन. द मॅसन वुड देन, आणि मग एकदा की जबाबदारी गौंड्यावरती त्या कंत्राटदारानं सोपवली की मग गौंडी काय करतो? द मॅसन वुड देन विदाउट वेस्टिंग एनी टाइम म्हणजे कोणत्याही प्रकारची वेळ न घालवता तो गौंडी काय करतो? द मॅसन वुड देन विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्टार्ट हिज वर्क. म्हणजे तो गौंडी कोणत्याही प्रकारची वेळ न घालवता, वेळ वाया जाऊ देता तो काय करतो? गौंडी आपलं जे काम आहे ते काम आपलं तो सुरू करीत असतो किंवा सुरू करत असे. सी द नेक्स्ट लाईन. ही वुड टेक अ ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग. ही मीन्स द मॅसन. The mason would take a great interest in his work of building. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तो जो गौंडी आहे तो गौंडी आपले जे बांधकाम आहे ते बांधकाम अतिशय इंटरेस्ट म्हणजे आवडीने म्हणूया. तर अतिशय आवडीने ते जे बांधकाम आहे ते बांधकाम तो काय करत असतो की करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा पूर्ण मन लावून म्हणूया आपण, पूर्ण मन लावून तो काम त्या घराचे बांधकाम तो करीत असतो. लक्षात घ्या. ही वुड टेक अ ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तो गौंडी आपले बांधकाम हे अतिशय आवडीने पूर्णपणे मन लावून तो काम करीत असे. लक्षात घ्या. आता एक शब्द आहे इथं डेडिकेशन, एक शब्द लिहा. DEDICATION. Dedication, that means committed to task or purpose. लिहून घ्या शब्द commit to task or purpose. म्हणजे निष्ठा किंवा समर्पण म्हणतो आपण. निष्ठा म्हणा, निष्ठा, पूर्ण निष्ठेने तो काम करत असतो. लक्षात घ्या. हा जो गौंडी आहे तो गौंडी काय करतो की अतिशय आवडीने आणि
निष्ठेने पूर्ण जीव ओतून मनापासून तो काम करीत असे. सी द नेक्स्ट लाईन. ही मेड शुअर, तो खात्रीही पटवून घेतो बघा. ही मेड शुअर दॅट ही यूज्ड द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी. द मेजरमेंट्स ऑफ द वॉल्स, doorways, arch, etc. were perfect, and he gave an excellent and appealing finish to whatever he built. बघा काय म्हटलेलं आहे या ओळीमध्ये की he made sure, the mason made sure that he used the best construction material. म्हणजे बांधकाम करण्यासाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते साहित्य चांगल्या अशा दर्जाचे आहे की नाही ती खात्री तो गौंडी करतो. ही मेड शुअर दॅट ही यूज्ड द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी. म्हणजे चांगल्या दर्जाचे जे मटेरियल साहित्य आहे ते साहित्य आहे. द मेजरमेंट्स ऑफ द वॉल्स, त्याचबरोबर मापं जी आहेत भिंतीची ती योग्य मापं आहेत. द मेजरमेंट्स ऑफ द वॉल्स, डोअरवेज, डोअर म्हणजे दरवाजा, तर भिंतीची त्याचबरोबर दरवाजांची जी मापं आहेत ती मापं बिनचूक अशा प्रकारची मापं आहेत का. तर आर्च एक शब्द आहे, ARCHES, आर्च दॅट मीन्स कमान म्हणतो आपण त्याला, लक्षात घ्या. कमान, आर्च मीन्स कमान. तर काय म्हटलेलं लक्षात घ्या एकंदरीत याचा अर्थ. ही मेड शुअर दॅट ही यूज्ड द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी. द मेजरमेंट्स ऑफ द वॉल्स, डोअरवेज, आर्च, etc. वेअर परफेक्ट, अँड ही गेव अन एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ असा आहे की तो जो गौंडी आहे तो गौंडी बांधकामासाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते सर्वोत्तम अशा दर्जाचं साहित्य आहे की नाही. त्याचबरोबर भिंतीची किंवा दरवाजाची, प्रवेशद्वाराची किंवा कमान इत्यादीची जी मापं आहे ती मापं बिनचूक आणि योग्य मापं आहेत. तसेच त्याचबरोबर आपण बांधकाम केलेली प्रत्येक गोष्ट ही अतिशय चांगली, उत्तम अशा प्रकारची, उत्तम दर्जाची, आकर्षक आणि सुंदर, सफाईदार असेल याची तो गौंडी पूर्णपणे काय करत असतो की जबाबदारी किंवा खबरदारी याची घेत असतो. हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट लाईन. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस, म्हणजे त्या नवीन घराचे जे मालक आहेत ते मालक. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की त्यामुळे नवीन बांधलेल्या घरांच्या मालकांना आपलं जे बांधकाम आहे त्या बांधकामाच्या चांगल्या अशा गुणवत्तेमुळे अपेक्षेपेक्षाही जास्त अशा प्रकारचे त्यांना समाधान हे मिळत असते. लक्षात घ्या. जर त्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त अतिशय चांगल्या प्रकारे बांधकाम झालं असेल तर त्या मालकांना जास्त समाधान हे मिळत असे. ओके, सी द नेक्स्ट थर्ड पॅरेग्राफ. बिकॉज ऑफ द झील, diligence, loyalty, and persistence that he displayed in his work, the mason was in a great demand and fetched a good business to his contractor. Write down. There are many new words. Zeal, Z-E-A-L. Zeal, that means a great enthusiasm and energy in one's efforts. Means in Marathi उत्साह, म्हणजे काय त्याचा अर्थ उत्साह. नेक्स्ट डिलिजन्स, DILIGENCE शब्द लिहा. डिलिजन्स, डिलिजन्स दॅट मीन्स मेहनत. तिथे शब्द आहे बघा. डिलिजन्स मीन्स कॉन्स्टंट केअरफुल एफर्ट्स, मीन्स मेहनत.
नेक्स्ट परसिस्टन्स. पुढचा शब्द लिहा. परसिस्टन्स मीन्स कंटिन्युअस एफर्ट्स. तर कंटिन्युअस म्हणजे सतत प्रयत्न करणे म्हणजे चिकाटी म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. परसिस्टन्स मीन्स चिकाटी. परसिस्टन्स मीन्स चिकाटी. तर काय म्हटलेलं आहे बघा. बिकॉज ऑफ द झील, डिलिजन्स, लॉयलिटी अँड परसिस्टन्स that the mason displayed in his work. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कामाच्या बाबतीमध्ये असलेला त्या गौंड्याचा उत्साह, त्याची मेहनत, त्याचं कष्ट आणि त्या गौंड्याने त्या ठिकाणी काम करत असताना दाखवलेले जे सातत्य आहे, राखलेलं जे सातत्य आहे, त्याच्यामुळं या गौंड्याला खूपच मागणी असायची. लक्षात घ्या, अतिशय मागणी या गौंड्यासनी असायची. आणि त्यांना मागणी असल्यामुळे काय व्हायचं की द मॅसन वॉज इन ग्रेट डिमांड अँड फेच्ड गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. आणि खूप मागणी त्याला असल्यामुळं साहजिकच काय असायचं की जो कंत्राटदार आहे तो कंत्राटदार गौंड्याला त्या कंत्राटदाराचा त्याचा जो बिझनेस आहे, त्याचा जो धंदा आहे तो देखील अतिशय चांगल्या प्रकारे असायचा आहे. लक्षात घ्या, कोणाचा? कंत्राटदाराचा. पुन्हा एकदा बघा. बिकॉज ऑफ द झील, डिलिजन्स, लॉयलिटी अँड परसिस्टन्स दॅट द मॅसन डिस्प्लेड इन हिज वर्क, द मॅसन वॉज इन ग्रेट डिमांड. तर मग सांगितलं तुम्हाला की आपल्या कामाबरोबर कामाच्या बाबतीमध्ये असलेला त्या गौंड्याचा उत्साह, निष्ठा, मेहनत, त्यानं दाखवलेलं त्या ठिकाणी सातत्य, आणि या सगळ्यामुळे त्या गौंड्याला अतिशय चांगल्या प्रकारची मागणी गौंड्याला असायची. आणि मागणी चांगली असल्यामुळं काय व्हायचं की अँड फेच्ड गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. आणि त्याच्यामुळे त्या गौंड्यामुळं मात्र कंत्राटदाराचा जो व्यवसाय आहे किंवा त्याचा जो धंदा आहे त्याचा जो धंदा आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे चालायचा. See the next line. Subsequently, the contractor recompensed the mason handsomely with a very good salary. Write down, there are two new words. Recompensed, RECOMPENSED. Recompensed, that means CN glossary. त्याचा glossary मध्ये दाखवलेला आहे बघा शब्द. मनी गिवन फॉर वर्क डन. मनी गिवन फॉर वर्क डन. रिकम्पेन्स्ड, दॅट मीन्स मनी पेड फॉर वर्क डन. म्हणजे या ठिकाणी त्याचा अर्थ आहे परतफेड करणे किंवा भरपाई करणे असा याचा अर्थ आहे. आणि दुसरा शब्द आहे हँडसोलमली, HANDSOMELY. हँडसोलमली. हँडसोलमली दॅट मीन्स म्हणजे ओपन हँडेड म्हणतो आपण त्याला बघा, म्हणजे उदारपणे. त्याचा मराठीमध्ये अर्थ काय? उदारपणे. चालेल. ओके बघा. सबसेक्वेंटली म्हणजे व्हॉट इज मीन बाय सबसेक्वेंटली. एक शब्द अवघड वाटत असेल लिहून घ्या. SUBSEQUENTLY. सबसेक्वेंटली म्हणजे साहजिकच. सबसेक्वेंटली दॅट मीन्स साहजिकच. तर बघा काय म्हटलेलं आहे. सबसेक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स्ड द मॅसन हँडसोलमली विथ अ व्हेरी गुड सॅलरी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, साहजिकच जो कंत्राटदार आहे त्याचा धंदा अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा चालायचा. का चालायचा? तर त्या गौंड्याला खूप मागणी असायची, इथे पण आलतो आपण. आणि साहजिकच काय व्हायचं की कंत्राटदार हा त्या गौंड्याला त्याचं जे काम आहे त्याच्या कामाचा उत्तम अशा प्रकारचे म्हणजे चांगल्या अशा प्रकारचा मोबदला तो कंत्राटदार त्या गौंड्याला देत असे. म्हणजे चांगल्या प्रकारे पगार त्याला देत असे. लक्षात घ्या. अगदी मनमुक्तपणे म्हणजे मनमोकळेपणाने
तो त्या गवंड्याला चांगला पगार कंत्राटदार हा देत असे. He could meet the needs of his family sufficiently without any scarcity. म्हणजे लक्षात घ्या, चांगला पगार देत असल्यामुळं तो जो गवंडी आहे तो गवंडी आपलं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या सगळ्या गरजा कुठल्याही प्रकारची चणचण पैशाची न भासता तो गवंडी आपल्या कुटुंबाच्या जो गरजा आहेत त्या सर्व गरजा तो अतिशय चांगल्या प्रकारे भागवू शकत असे, पूर्ण करू शकत असे. लक्षात घ्या काय अर्थ आहे तो. ही कुड मीट द नीड्स, दॅट मीन्स द मॅसन कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाउट एनी स्कॅर्सिटी. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की तो गवंडी आपल्या कुटुंबाच्या सगळ्या गरजा कुठल्याही प्रकारची अडचण चणचण ही न भासता अतिशय चांगल्या प्रकारे तो आपल्या कुटुंबाच्या गरजा हा पूर्ण करीत असे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबतोय आणि यानंतरचा जो भाग आहे तो भाग आपण पुढील तासाला पूर्ण करू. ओके स्टुडंट्स, सर्व ॲक्टिव्हिटी पूर्ण करायचे आणि धडा पूर्ण वाचायचा. जिथंपर्यंत झालेला आहे तिथंपर्यंत आपण वाचून पूर्ण करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके.